मी अचानक दुबईला जाऊन माझ्या नवऱ्याला आश्चर्यचकित करण्याचा निर्णय घेतला. मी त्या पत्त्यावर पोहोचली, ज्याला तो त्याच्या पत्रांमध्ये त्याचा खाजगी अपार्टमेंट म्हणून उल्लेख करत असे. मी आनंदाने बेल वाजवली, पण एका अनोळखी महिलेने दार उघडले. मी तिला रागाने विचारले की माझा नवरा कुठे आहे. तिने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली, गेल्या 5 वर्षांपासून इथे कोणीही पुरुष राहत नाही. जेव्हा मी तिला तिच्या नवऱ्याचा फोटो दाखवला तेव्हा तिने असे काही सांगितले की माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. प्रेम आणि वाट पाहणे हे किती विचित्र नाते आहे हे अगदी खरे आहे. हजारो मैल दूर असूनही एखादी व्यक्ती आपल्या प्रियकराच्या श्वासाची उबदारता अनुभवू शकते. आणि मी जमुना या अदृश्य भावनेवर आणि आशेवर गेल्या 5 वर्षांपासून मी माझे दिवस आणि रात्री घालवत राहिली. माझे पती धीरज कामासाठी दुबईला जाऊन 5 वर्ष झाली होती आणि ती 5 वर्ष मला 5 शतकांसारखी वाटली होती. कारण जेव्हा तुमचा जोडीदार बाहेर असतो तेव्हा तुमच्या घराच्या भिंतीही तुम्हाला खायला उठतात आणि प्रत्येक आनंद अपूर्ण वाटतो. तो काळ होता जेव्हा मोबाईल फोन आणि व्हिडिओ कॉल सामान्य नव्हते आणि इंटरनेट ही प्रत्येक घरात पोहोचले नव्हते. आमच्या संपर्काचे एकमेव आणि सर्वात मजबूत साधन म्हणजे ती निळी हवेची अक्षरे होती, जी दर 15 दिवसांनी पोस्टमनच्या सायकलच्या परिचित घंटासोबत माझे दार ठोठावत असत. आणि तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असायचा, कारण मी ते पत्र माझ्या हृदयाशी धरून त्याचा सुगंध घेत असे आणि त्याला माझ्या हृदयात उतरवत असे. धीरजशी माझे लग्न प्रेम विवाह रूपात झाले होते आणि आमच्या गावात आमच्या प्रेमाचा अनेकदा उदाहरण म्हणून उद्धृत केले जात असे. आम्ही एकत्र जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती. पण लग्नानंतर लगेचच कुटुंबाची बिघडणारी आर्थिक परिस्थिती आणि कर्जाच्या ओझ्यामुळे धीरजला परदेशात जावे लागले. मला अजूनही तो दिवस स्पष्ट आठवतो. तो निघून जात असताना असे वाटत होते की जणू काही आकाशच रडत आहे आणि मी तिथेच दाराची चौकट घट्ट धरून उभा राहिले होते. असे वाटत होते की माझा आत्मा माझे शरीर सोडून त्याच्या सोबत जात आहे. तेव्हा धीरजने माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाला होता, जमुना, हिम्मत ठेव. मी तुझे जीवन चांगले करण्यासाठीच जात आहे. मी वचन देतो की परिस्थिती बदलली की मी लवकरच परत येईन किंवा तुला घेऊन जाईल. त्याचे हे शब्द माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती बनली होती. सुरुवातीची ती वर्षे खूपच कठीण होती. एकाकीपणाच्या वेदना आणि इतरांचे शब्द मला फाडून टाकत होते. पण धीरजची पत्राचे माझ्या उदरनिर्वाहाचे एकमेव स्रोत होती. तो त्याच्या पत्रांमध्ये खूप तपशीलवार आणि स्पष्टपणे बोलत असे. इतक्या प्रेमाने लिहित असे की मला असे वाटायचे की जणू तो माझ्या समोर बसूनच बोलत आहे. तो लिहायचा, जमुना, आज मी दुबईच्या समुद्र किनाऱ्यावर सूर्यास्त पाहिला आणि तुझे डोळे आठवले. आज मला येथील एका दुकानात लाल रंगाचा ड्रेस पाहिला तेव्हा विचार केला की हा तुझ्यावरती किती छान दिसेल. त्याच्या पत्रांमध्ये तो अनेकदा अभिमानाने त्याच्या स्वतःच्या फ्लॅटचा उल्लेख करत होता. त्याने त्याच्या कठोर परिश्रम आणि बचतीतून दुबईच्या एका शांत सुव्यवस्थित भागात एक लहान पण खूप सुंदर अपार्टमेंट कसे खरेदी केले हे अभिमानाने सांगायचा. त्याच्या पत्रांमध्ये तो फ्लॅटच्या प्रत्येक कोपऱ्याचे रेखाटन करत असायचा. तो म्हणायचा की स्वयंपाकघरातील कॅबिनेट पांढरे आहेत, बेडरूमच्या खिडकीमधून समोरच्या मंदिराचं शिखर दिसते आणि बाल्कनीत त्याने मनी प्लांट, रोपांच्या वेली लावल्या आहेत. तो अनेकदा लिहित असे की जमुना, तुला निळा रंग आवडतो हे मला माहीत आहे, म्हणून मी या फ्लॅटसाठी निळे मखमली पडदे विकत घेतले आहेत आणि भिंतीवर टांगण्यासाठी असे पेंटिंग घेतले आहे ज्यामध्ये आपल्या गावासारखे दृश्य दाखवले आहे. भारतात बसून मी माझ्या कल्पनेत त्याच्या घराची कल्पना करायचे आणि कल्पना करायचे की ते ठिकाण किती सुंदर असेल जिथे माझा धीरज श्वास घेत आहे. गेल्या 2 वर्षात त्याच्या पत्रांमधील प्रेमाचा गोडवा आणि अस्वस्थता आणखी वाढला होता. तो वारंवार लिहायचा, जमुना, मला तुझी खूप आठवण येते. तुझ्याशिवाय हा फ्लॅट रिकामा वाटतोय. थोडा धीर धर, मग तू माझ्यासोबत असशील आणि या घराची मालकीण म्हणून राहशील. तो नियमितपणे दरमहा मनी ऑर्डर पाठवायचा. तो मला भेटवस्तू पाठवायचा आणि कधी कधी माझ्या
गरजेपेक्षा जास्त पैसेही पाठवायचा. त्यामुळे मला कशाची कमतरता भासत नव्हती. मी उत्तर लिहायचे, तुम्ही पण धैर्य धरा, स्वतःची काळजी घ्या, त्रास होईल एवढेही कष्ट करू नका, तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. पण त्याचे उत्तर असे असायचे की हे सर्व तुझ्यासाठी तर करत आहे माझ्या प्रिये, माझं काय, मी कसंही करेन, पण मला तुला राजकुमारीसारखं वागवायचं आहे. या प्रेमळ शब्दाने माझ्या मनात इतकी तळमळ जागृत केली होती की मी आता आमच्यातील असणारे हे अंतर सहन करू शकत नव्हते. मला असं वाटत होते की काहीही विचार न करता मी पंख लावून त्याच्याकडे उडून निघून जाऊ. आणि मग एके दिवशी मी एक मोठा निर्णय घेतला. मला वाटले 5 वर्ष म्हणजे खूप वेळ होतो. मी आता आणखी एक वाट पाहू शकत नाही. मी ठरवले की मी धीरजला एक सरप्राईज देईन, असे सरप्राईज जे त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण देईल. मी माझ्या संमतीकडून वर्षानुवर्ष साठवलेले सर्व पैसे गोळा केले आणि माझ्या लग्नाच्या वेळी माझ्या आईने मला दिलेले काही दागिनेही विकले. हा निर्णय इतका अचानक आणि भावनिक होता की मी धीरजच्या लक्षात येऊ दिले नाही. मी विचार करत होते की मी अचानक त्याच्या अपार्टमेंटचा दरवाजा वाजवेल आणि त्याने दरवाजा उघडून मला समोर बघितल्यानंतर त्याला किती आनंद आणि किती आश्चर्य होईल हे पाहण्यासारखे असेल. त्याचे आश्चर्यचकित डोळे आणि तेजस्वी चेहऱ्यावरचा आनंद माझ्या प्रवासाचा सर्व थकवा दूर करेल. हा विचार करूनच माझे हृदय धडधडत असे आणि माझ्या चेहऱ्यावर हास्य फुलत असे. माझा विजा आणि पासपोर्ट मिळायला मला काही आठवडे लागले आणि हा पडाव एकट्या स्त्रीसाठी सोपा नव्हता. पण प्रेम माणसाला खूप धाडसी बनवते. मी प्रत्येक अडचणीचा सामना केला आणि धीरजला पत्र लिहित राहिले, पण मी हुशारीने माझ्या आगमनाचा उल्लेख करणे टाळले, जेणेकरून मी त्याला सरप्राईज देऊ शकेल. शेवटी ज्या दिवसाची मी वाट पाहत होते तो दिवस आला. मी माझ्या धीरजसाठी त्या विमानात बसून ढगांवरून प्रवास करत होते. खिडकीतून बाहेर पाहताना ढग मला कापसाच्या गोळ्यासारखे वाटत होते, पण माझे मन दुसरीकडेच होते. मी धीरजचे शेवटचे पत्र हातात धरले होते, ज्यावर त्याच्या फ्लॅटचा पूर्ण पत्ता होता. फ्लॅट क्रमांक 402, इमारत क्रमांक 15, अल रिगा रोड, दुबई. मी तो पत्ता वारंवार वाचत होती, त्यावर बोट फिरवायची आणि त्याची चुंबन घ्यायची. तो कागदाचा तुकडा मला जगातील सर्वात मौल्यवान नकाशासारखा वाटला, जो मला माझ्या गंतव्यस्थानावर घेऊन जाईल. 4 तासांचा प्रवास 4 शतकांइतका लांब वाटत होता. माझ्या मनात सर्व प्रकारच्या शंका येत राहिल्या. मी जे केलं आहे ते योग्य तर आहे ना? मी न कळवता आले म्हणून धीरज नाराज होईल का, असा मला प्रश्न पडला. मग त्याचे प्रेमळ शब्द मला खात्री देत होते की तो स्वतःही मला आमंत्रित करू इच्छित होता. मग तो का नाराज होईल? जेव्हा विमान दुबईच्या आधुनिक प्रशस्त विमानतळावर उतरले तेव्हा मला असे वाटले की जणू मी एका वेगळ्याच जगात उतरले आहे. विमानतळावरील चमकदार दिवे, अनोळखी चेहरे, वेगवेगळ्या भाषा आणि एक विचित्र तीव्र सुगंध यामुळे मी क्षणभर घाबरले. मी एक साधी खेडेगावातील स्त्री होते जी कधीही शहरात एकटी गेली नव्हती आणि आज मी 7 समुद्रापार एका अज्ञात भूमीत उभा होते. पण धीरजला भेटण्याची तळमळ माझ्या मनातल्या भीतीपेक्षा जास्त होती. मी धाडस एकवटले, माझे सामान उचलले आणि विमानतळाबाहेर पडले. बाहेरच्या उबदार आणि ओल्या वाऱ्याने माझे स्वागत केले. दुबईतील उष्णता भारतातील उष्णतेपेक्षा वेगळी होती. ती चिकट होती, पण वाऱ्यातही मला संयमाचा सुगंध येत होता. मी टॅक्सी घेतली. ड्रायव्हर जो भारतीय होता तो हिंदी बोलत होता, ज्याच्यामुळे जीवात जीव आला. मी त्याला पत्ता लिहिलेला कागद दाखवला. ड्रायव्हरने पत्त्यावर लक्ष दिले आणि नंतर मान हलवली आणि म्हणाला, मॅडम, हा अल रिगा परिसर आहे, खूप प्रसिद्ध ठिकाण आहे, कृपया तुम्ही बसा, मी तुम्हाला तिथे घेऊन जातो. गाडी रस्त्याने चालू झाली आणि माझे डोळे बाहेर दृश्यांकडे खेळले. दुबईच्या उंच गगनचुंबी इमारती, रुंद स्वच्छ रस्ते, रंगीबेरंगी दिवे आणि वेगवान महागड्या गाड्या हे एका चमत्कारापेक्षा कमी नव्हते. मी विचार केला, या उंच इमारतींमध्ये श्वास घेत असलेल्या या सुंदर शहरात माझा संयम जिवंत आहे. माझ्या नवऱ्याचे एवढ्या मोठ्या शहरात स्वतःचे घर आहे याच्या अभिमानाने माझी छाती फुलून आली. टॅक्सीचा प्रवास सुरूच होता.
आणि प्रत्येक क्षणाबरोबर माझे हृदय अधिकच धडधडत होते. मला वाटले की रस्ता कधीच संपणार नाही. मी ड्रायव्हरला विचारत राहिले, भाऊ अजून किती दूर आहे? आणि प्रत्येक वेळी तो हसत म्हणायचा, आपण जवळजवळ पोहोचलो आहोत मॅडम, तुम्ही थोडा धीर धरा. शेवटी टॅक्सी एका वर्दळीच्या ठिकाणी वळली आणि तिने एका निवासी क्षेत्रात प्रवेश केला, जिथे इमारती फार उंच नव्हत्या पण खूप चांगल्या प्रकारे बांधलेल्या आणि स्वच्छ होत्या. दुकाने आणि हॉटेल सर्वत्र होती आणि जीवन गजबजलेले होते. मग टॅक्सी एका जुन्या पण एका मजबूत सुंदर इमारतीसमोर थांबली. ड्रायव्हरने मीटर बंद केला आणि म्हणाला, हे बघा मॅडम, ही इमारत क्रमांक 15 आहे. स्लिपवर तेच लिहिलेले आहे. मी माझे डोके वळवले आणि इमारतीकडे पाहिले. क्रीम रंगाच्या भिंती, प्रत्येक बाल्कनीत वातानुकूलित खोल्या आणि खाली आकाशकंदील बांधलेली दुकाने होती. धीरज त्याच्या पत्रांमध्ये ज्या इमारतीचा उल्लेख करत असे, ही तीच इमारत होती. मी पटकन भाडे दिले, माझी छोटी बॅग उचलली आणि टॅक्सीतून बाहेर पडले. प्रवासाने माझे पाय थकले होते, पण माझे हृदय उत्साहाने भरलेले होते. मी इमारतीच्या मुख्य खाचेच्या दाराकडे गेले. मी देवाचे नाव घेत दार ढकलले आणि थंड वाऱ्याने माझे स्वागत केले. लॉबी शांत होती आणि फरशी इतकी चमकदार होती की ती चमकत होती. माझे प्रतिबिंब त्यात स्पष्ट दिसत होते. मी लिफ्टकडे गेले. बटन दाबताना माझे हात थरथरत होते. मला असे वाटले की लिफ्ट मला थेट 4थ्या मजल्यावर घेऊन जाईल, जिथे फ्लॅट क्रमांक 402 आहे. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि मी आत पाऊल ठेवले. आत असलेल्या आरशात माझे स्वरूप पाहिले. माझे प्रवासाचे कपडे थोडेसे आकुंचन पावले होते. मी पटकन माझी ओढणी जुळवली, केस दुरुस्त केले आणि चेहऱ्यावरील घाम पुसला. कारण मला वाटत होते की धीरजला मी तीच जमुना वाटावी, जिला तो गावी सोडून आला होता. लिफ्ट 4थ्या मजल्यावर थांबली आणि दार उघडले. अपार्टमेंटच्या दारांना लागून एक लांब शांत कॉरिडॉर होता आणि कुठून तरी स्थानिक अन्नाचा वास येत होता. मला वाटले कदाचित धीरज माझ्यासाठी काहीतरी शिजवत असावा. धडधडत्या हृदयाने मी 400, 401 हे आकडे वाचत राहिले आणि शेवटी कॉरिडॉरच्या डाव्या बाजूला एक तपकिरी रंगाचा दरवाजा होता, ज्यावर 402 असे सोनेरी अक्षरात लिहिलेले होते. हा तोच आकडा होता जो मी हजारो वेळा अक्षरात वाचला होता. गेल्या 5 वर्षांपासून मी ज्या उंबरठ्याचे स्वप्न पाहत होते, तो उंबरठा माझ्या समोर होता. माझी पावले जागीच थांबली. मी अगदी दारासमोर उभी राहिले होते. आता माझ्या आणि माझ्या पतीच्या मध्ये फक्त हा लाकडी दरवाजा उभा होता. माझे हृदय इतके जोरात धडधडत होते की मी घाबरले होते. मला भीती वाटत होती की ते बाहेर येईल किंवा त्याचा आवाज खोलीत असलेल्या धीरजपर्यंत पोहोचेल. धीरजचा चेहरा माझ्या मनात चमकत राहिला. त्याचे हास्य, त्याचे शब्द, त्याची आश्वासने. मी विचार करत होते की तो सध्या कोणत्या स्थितीत असेल. त्याने दाढी वाढवली असेल का? त्याचे वजन थोडे वाढले असेल का? की कष्टामुळे तो बारीक झाला असेल? मला पाहून तो रडेल की आनंदाने उड्या मारेल? मी क्षणभर थांबले आणि एक दीर्घ श्वास घेतला. माझे विखुरलेले मन शांत करण्याचा प्रयत्न केला. माझे हात घामाघूम झाले होते. मी हळूहळू माझे हात बेल बटनासाठी पुढे केले. माझे बोट फक्त इंच अंतरावर होते. जणू वेळ जागीच थांबल्यासारखं वाटत होतं. मी या शांत कॉरिडॉरमध्ये एकटी उभा होते, पण माझ्यासोबत मी पाहिलेली 5 वर्षाची वाट, माझे त्याग, माझे सर्वस्व आणि माझे प्रेम हे सर्व सोबत होते. मला त्या क्षणाला पूर्णपणे जगायचं होतं. तो क्षणाचा शेवटचा क्षण जिथे मला खात्री होती की माझे संपूर्ण जग त्या दारामागे आहे. मी डोळे बंद केले आणि प्रार्थना केली, हे प्रभू, माझ्या आनंदाचे रक्षण कर. आणि मग माझा थरथरणारा हात थोडा पुढे केला. मी बेल वाजवणारच होते तेव्हा मला दारातून पावलांचा आवाज ऐकू आला. कोणीतरी दाराकडे येत होते. कदाचित एखाद्या बाळाच्या रडण्याचा आवाज किंवा हळूवारपणे बोलणाऱ्या बाईचा होता. मी घाबरले, कारण धीरज एकटाच राहत होता. कदाचित त्याचा मित्र मोहित आला असेल, ज्याच्याबद्दल तो बोलत असायचा, किंवा टीव्हीचा आवाज असावा. मी स्वतःला सांत्वन दिले. आता माझा हात अजूनही हवेत थांबला होता. मी दरवाजाच्या लाकडाकडे असे पाहत राहिले, जणू काही मी त्यातून पाहू शकते. त्या क्षणी माझ्या मनात आशा आणि भीतीचा एक विचित्र संघर्ष सुरू झाला.
मला माहीत नव्हते की पुढचा क्षण मला स्वर्गात घेऊन जाईल की वास्तवाच्या अशा दरीत ढकलून देईल जिथून परतणे अशक्य होते. मी तिथे पुतळ्यासारखी उभी होते. माझे बोट बेल बटनावर पोटलेले होते, पण तरी ते दाबण्याचे धाडस करत नव्हते. फ्लॅट क्रमांक 402 त्याच्या सर्व गूढ शांततेसह माझ्यासमोर उभा होता. मी तिथेच उभा होते, त्याच दाराकडे तोंड करून. माझा हात बटनावर होता. आता माझे जग गोंधळलेले होते, पण बाहेर कॉरिडॉरमध्ये एक खोल शांतता होती. मी फक्त माझ्या श्वासांच्या आवाजाने भंग पावत होती. मी क्षणभर डोळे बंद केले आणि देवाला प्रार्थना केली. मी त्याचे नाव घेतले आणि थरथरत्या बोटाने बेलचे बटन दाबले. बेलचा तीक्ष्ण भेदक आवाज आतून घुमत होता आणि माझ्या हृदयावर हातोड्यासारखा आघात करत होता. मागे वळणे शक्य नव्हते. मी मागे हटले नाही. उलट दारातील लहान आय होलवर माझी नजर स्थिर केली आणि आतल्या प्रत्येक हालचाली ऐकू येतील या आशेने माझे कान दाराकडे गेले. बेल वाजल्यानंतर काही सेकंद शांतता पसरली. नंतर मला दाराकडे येणाऱ्या जड पावलांचा आवाज ऐकू आला. माझे हृदय इतके वेगाने धडधडत होते की जणू काही माझा पाठलाग केला जात आहे असे वाटू लागले. माझे हृदय फुटेल. मी पटकन माझे कपडे जुळवले, माझा स्कार्फ जुळवला आणि चेहऱ्यावर एक विस्तीर्ण हास्य आणले. दार उघडताना धीरज समोर उभा असल्याची कल्पना केली. कदाचित बनियन आणि पॅन्ट घातलेला, जसा तो घरी असताना असायचा. खांद्यावर टॉवेल घेऊन तो मला पाहिल. सुरुवातीला त्याला विश्वास होणार नाही. मग तो डोळे चोळून व्यवस्थित पाहिल आणि मग तो आनंदाने ओरडेल किंवा मला मिठी मारेल आणि म्हणेल की, अरे वेडी मुलगी, तू इथे काय करत आहेस? तू याबद्दल मला का सांगितले नाहीस? मी या विचारांमध्ये हरवलेली होती. तेव्हा दाराचा नॉब फिरवल्याचा आवाज आला. कुलूप उघडले आणि दार हळूहळू आतल्या बाजूला उघडू लागले. माझे हृदय धडधडले आणि मी माझा श्वास रोखला. दार पूर्णपणे उघडले होते आणि माझ्यासमोर ते दृश्य होते ज्यासाठी माझे मन आणि माझे हृदय दोन्हीही तयार नव्हते. माझ्यासमोर धीरज नव्हता. तिथे एकही पुरुष नव्हता, तर एक विचित्र स्त्री होती. एक मध्यमवयीन गव्हाळ स्त्री जिने साधी सुती वस्त्र परिधान केली होती. डोक्यावर स्कार्फ बांधला होता. तिचा चेहरा प्रश्नचिन्हाने भरलेला होता आणि ती माझ्याकडे आश्चर्याने आणि विचित्रतेने वर खाली पाहत होती. माझे चांगले सजवलेले हास्य क्षणार्धात नाहीसे झाले. त्याची जागा खोल आश्चर्याने घेतली होती. मी पुन्हा दाराच्या वरच्या क्रमांकाकडे पाहिले. त्यावर सोनेरी अक्षरात स्पष्ट आणि स्पष्टपणे लिहिलेले होते 402. तोच क्रमांक होता. तीच इमारत होती. तोच मजला होता. मग ही बाई कोण होती? मी चुकली आहे का? जी मीच चुकीच्या फ्लॅटवर आले आहे? का धीरजने एखादी नोकर ठेवली आहे? माझ्या मनात अनेक प्रश्न आले. ती बाई माझ्याकडे शांतपणे पाहत राहिली. तिची नजर माझ्या चेहऱ्यावर टेकली होती. जणू काही ती मला ओळखण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी मी माझे धाडस एकवटले आणि अडखळत आणि बनावट हास्य करत विचारले, हॅलो, हे धीरज साहेबांचे घर आहे का? माझा उच्चार इतका अनिश्चित होता की मला स्वतःलाच अनोळखी वाटले. त्या बाईने माझ्याकडे बारकाईने पाहिले. तिच्या डोळ्यात एक विचित्र सावली चमकत होती जी मला त्यावेळी समजू शकली नाही. तिने दार धरले आणि काहीशा उद्धटपणे जबरदस्तीच्या स्वरात म्हणाली, नमस्कार ताई, तुमचा काही गैरसमज झाला असेल. इथे धीरज नावाचा कोणीही माणूस राहत नाही. हे वाक्य माझ्यासाठी बॉम्ब स्फोटासारखे होते. हे ऐकून माझ्या पायाखालून जमीन सरकली. काय? मी अनिच्छितपणे म्हणाले. माझा आवाज चढत होता. हे कसे शक्य आहे? हा फ्लॅट नंबर 402 अलिगा रोड आहे ना? बिल्डर नंबर 15. महिलेने होकारार्थी मान हलवली. हो, हा अलिगंज रोड, बिल्डिंग नंबर 15 आणि फ्लॅट नंबर 402 आहे. सगळं ठीक आहे, पण धीरज नावाचा कोणीही माणूस इथे राहत नाही. माझं मन रिकामे झालं. मला वाटलं कदाचित ती बाई खोटे बोलत होती किंवा कदाचित तिला सत्य माहीत नव्हते. मी पटकन माझ्या खांद्यावरची बॅग उघडली आणि धीरजच्या पत्रांचा गट्टा बाहेर काढला जो मला जीवापेक्षाही प्रिय होता. माझे हात थरथरत होते की त्यापैकी 1-2 पत्रे जमिनीवर पडली. मी पटकन ती उचलली आणि एक लिफाफा त्या
महिलेच्या चेहऱ्यासमोर धरला. हे बघा, हे नीट बघा, हे माझ्या नवऱ्याचे हस्ताक्षर आहे. त्याने पाठवलेले पत्र, त्यावर काय लिहिले आहे ते वाचा. फ्लॅट 402. तो गेल्या 5 वर्षांपासून या पत्त्यावर मला पत्र लिहित आहे. तो इथेच राहत आहे. हे त्याचे खाजगी अपार्टमेंट आहे. तू कोण आहेस? तू इथे काय करतोयस? धीरज कुठे आहे? तो आत आहे का? माझा आवाज घाबरून आणि अश्रूंनी भरलेला होता. मी त्या महिलेला दूर ढकलले, कारण मला आत जायची होती. त्या बाईने माझ्या हातातल्या पत्राकडे पाहिले. धीरजचे हस्ताक्षर आणि त्याचे नाव पाहताच मला तिचा चेहरा लाल झालेला, तिचे ओठ थरथरलेले आणि तिचे डोळे अचानक ओले झालेले दिसले. ही प्रतिक्रिया विचित्र होती. जर ती धीरजला ओळखत नव्हती तर पत्र पाहून तिच्यावर एवढा प्रभाव का पडला? तिने क्षणभर नजर वळवली, नंतर थोडेसे दार उघडले. तू जमुना आहेस का? ती हळूच म्हणाली. हे ऐकून माझ्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. ती मला ओळखते, म्हणजे धीरजने तिला माझ्याबद्दल सांगितले आहे. मी पटकन मान हलवली. हो हो, मी जमुना आहे, धीरजची पत्नी. मी त्याला सरप्राईज देण्यासाठी भारतातून आले आहे. तुम्ही मला ओळखता ना? धीरज आत आहे ना? कृपया मला सांगा, तू कुठे आहे? ती बाई क्षणभर स्तब्ध उभी राहिली, जणू काही मोठ्या द्विधा मनस्थितीत होती. मग तिने एक लांब जड श्वास घेतला आणि दारापासून दूर गेली आणि म्हणाली, तुम्ही आत या. क्षणाचाही विलंब न करता मी आत गेले. फ्लॅटचा उंबरठा ओलांडताच माझे डोळे वेडेपणाने इकडे तिकडे फिरू लागले. मी धीरजला शोधत होते, त्याचा सुगंध शोधत होते. तो एक छोटासा 2 खोल्यांचा फ्लॅट होता. समोर एक छोटीशी आराम खुर्ची आणि एक स्वयंपाकघर होतं. पण आतले दृश्य पाहून माझे मन थरथर कापले. धीरज त्याच्या पत्रांमध्ये रेखाटत असलेले हे घर नव्हते. धीरजने लिहिलेले होते की खोलीच्या भिंती हलक्या निळ्या रंगाने रंगवल्या होत्या, पण इथे त्या पांढऱ्या आणि मातीने माखलेल्या होत्या. त्याने लिहिलेले की खिडक्या शाही निळ्या मखमली पडद्यांनी झाकलेल्या आहेत, जे त्याला खूप आवडायचे. पण इथे त्या सूर्याच्या उन्हामुळे फिक्कट झाल्या होत्या. जुने जीर्ण झालेले तपकिरी कापसाचे पडदे लटकले होते. मी भिंतीकडे पाहिले, जिथे धीरजच्या मते आमच्या गावातील एका दृश्याचे एक मोठे चित्र लटकायला हवे होते, पण त्याऐवजी स्वस्त प्लास्टिकच्या फुलांनी सजवलेली एक फ्रेम लटकलेली होती. इथे सर्व काही माझ्या नवऱ्याच्या पत्रांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. धीरजचा कुठेही पत्ता नव्हता, ना त्याचे बूट ना त्याचे कपडे. अगदी त्याचा वासही जाणवत नव्हता. संपूर्ण फ्लॅटमध्ये एक विचित्र अपरिचितता पसरली होती. डाळी, भाज्या आणि मसाल्यांचा वास. हे दुसऱ्याच्या घर असल्यासारखं वाटत होतं. मला चक्कर आली आणि मी तिथेच सोफ्यावर बसले. तो सोफा पण धीरजने वर्णन केलेला चांबड्याचा नव्हता, तर एक जुना कापडी सोफा होता. ती बाई दार बंद करून माझ्याकडे आली. तिच्या चेहऱ्यावर खोल दुःख आणि लाजिरवाणीपणा स्पष्ट दिसत होता. मी तिचा हात धरला. काय चालले? धीरज ज्या पद्धतीने वर्णन करत होता त्याप्रमाणे हे घर का नाहीये? आणि तू का म्हणालीस की तो इथे राहत नाही? त्यांनी हा फ्लॅट विकला आहे का? ते दुसरीकडे कुठेतरी गेले आहेत का? माझ्या प्रश्नांच्या गर्दीने ती बाई घाबरली. ती माझ्या समोरच्या स्टूलवर बसली आणि तिच्या स्कार्फच्या टोकाने डोळे पुसू लागली. यामुळे माझी भीती आणखी वाढली. तू का रडत आहेस? मला स्पष्टपणे सांग, मी ओरडून विचारले. धीरज कुठे आहे? त्याने पुन्हा लग्न केले आहे का? त्याला आता दुसरी पत्नी आहे का? या प्रश्नाने माझी सर्वात मोठी भीती व्यक्त केली. ती बाई वेदनेने म्हणाली, नाही नाही ताई, देव करो, मी मोहितची पत्नी आहे, देविका. मोहित हे नाव माझ्यासाठी अनोळखी नव्हते. धीरजच्या पत्रांमध्ये ते नाव अनेकदा यायचे. माझा मित्र मोहित, माझा भाऊ मोहित. मी लगेचच सर्व मुद्दे जोडले. असे आहे तर तू मोहित भाऊंची पत्नी आहेस. तू धीरजच्या मित्राची पत्नी आहेस. हे जाणून मला थोडा दिलासा मिळाला. मग काय, धीरज मोहित भावासोबत राहतो का? धीरजने मला सांगितले की मोहित अनेकदा भेटायला येतो. सुदैवाने मी योग्य ठिकाणी आले आहे. तर धीरज अजून कामावर गेला आहे का? मी स्वतःलाच प्रश्न विचारला आणि स्वतःचे समाधान करण्यासाठी उत्तर शोधले, जेणेकरून मी स्वतःच्या हृदयाला सांत्वन देऊ शकेन. देविकाने डोळे खाली केले. ती बोटे फिरवू लागली. जमुनाताई, मी तुला काय सांगू?
माझा नवरा मोहित नुकताच कामावर गेला आहे. तो संध्याकाळी परत येईल. आणि धीरज, तो कधी परत येईल? मी अधीरतेने विचारले. देविका गप्प बसली. खोलीत एक मृत्यूलोक शांतता पसरली. घड्याळाच्या काट्याने माझ्या मनात धडधड सुरू झाली. मला सांग, धीरज कधी येईल? त्याची शिफ्ट किती वाजता संपते? देविकाने मोठ्या कष्टाने डोके वर केले आणि म्हणाली, ताई, जर मोहित आला तर तो तुला सांगू शकेल. मला काहीच माहीत नाही. तिच्या स्वरातून असे दिसून आले की ती खोटे बोलत आहे. तिला सर्व काही माहीत होते, पण ती सांगत नव्हती. माझे संशय पुन्हा जागृत झाले. मला वाटले, कदाचित धीरज अडचणीत असेल, कदाचित तुरुंगात असेल किंवा हॉस्पिटलमध्ये, आणि हे लोक माझ्यापासून ते लपवत आहेत. मी माझी बॅग उघडली आणि धीरजने 2 वर्षांपूर्वी मला पाठवलेला फोटो काढला. त्या फोटोत धीरज दुबईतील एका पार्कमध्ये हसत उभा होता. मी तो देविकेला दाखवला. बघ, हा माझा नवरा आहे. तुम्ही त्याला ओळखता ना? देविकाने फोटोकडे पाहिले आणि यावेळी तिला तिचे अश्रू आवरता आले नाहीत. तिने फोटोला स्पर्श केला आणि तिच्या ओठातून एकच शब्द निघाला, धीरज भाऊ. तिच्या आवाजात इतकी वेदना होती की माझे हृदय थरथर कापू लागले. तू त्याला भाऊ म्हणत आहेस आणि रडतही आहेस. काही गडबड झाली आहे का? देविका दिदी, जर धीरजला काही झाले असेल तर कृपया मला सांगा. मी त्याची पत्नी आहे. मला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे. त्याचा अपघात झाला आहे की तो आजारी आहे? देविकाने नकारात मान हलवली आणि उठून उभी राहिली. मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. तुम्ही थकून आला आहात असे म्हणून ती माझे प्रश्न टाळत स्वयंपाकघरात गेली. मी तिथे एकटीच बसून राहिले. माझे मन हजारो दिशांना भटकत होते. मी खोलीचे निरीक्षण केले. खेळणी आजूबाजूला पडली होती आणि दुसऱ्या बाजूला पुरुषांचे कपडे अडकवलेले होते. निसंशयपणे मोहितचे होते. धीरजचे कुठेही अस्तित्व नव्हते. मला रागही येत होता आणि रडायला सुद्धा येत होते. धीरज मला इतके खोटे का बोलले? त्याने मला हे काल्पनिक चित्र का दाखवले? त्याला लाज वाटत होती का की तो श्रीमंत होऊ शकत नाही? जरी तो झोपडीत राहिला असता तरी मी आनंदाने आले असते. माझे भिंतीवर नाही तर त्याच्यावर प्रेम होते. वेळ निघून जात होती. दुपारनंतर संध्याकाळ होत आली. देविकाने मला जेवण दिले, पण मला अन्नाचा घशातून घासही गिळता आला नाही आणि मी फक्त दाराकडे पाहत राहिले. प्रत्येक आवाजाने माझे हृदय भरून येत होते की कदाचित धीरज आला असेल अशी आशा होती. देविका माझी नजर टाळत राहिली. कधी स्वयंपाकघरात भांडी धुत होती तर कधी मुलांची काळजी घेत होती, पण माझ्याकडे ती येऊन बसली नाही. सूर्य मावळला आणि खोलीत अंधार पसरू लागला. देविकाने लाईट लावली. मग मला दाराची चावी फिरवल्याचा आवाज ऐकू आला आणि माझे संपूर्ण अस्तित्व सावध झाले. मी सोफ्यावरून उठले. माझे डोळे दारावर स्थिर होते. माझे हृदय धडधडत होते. दार उघडले आणि एक माणूस आत आला. मध्यम उंचीचा, सिमेंट आणि मातीने माखलेले फाटके कपडे घातलेला, उन्हाने जळलेला चेहरा, खांद्यावर जुनी बॅग आणि हातात रिकामी टिफिन बॅग. तो धीरज नव्हता तर मोहित होता. धीरजने पाठवलेल्या ग्रुप फोटोमध्ये मी पाहिलेला तो फोटो. त्याने मला पाहताच तो उंबरठ्यावर दगडासारखा उभा राहिला. त्याचा चेहरा लाल झाला. त्याचे डोळे धक्का आणि भीतीने विस्फारले. त्याची टिफिन बॅग त्याच्या हातातून जमिनीवर पडली आणि खोलीत शांतता भंगली. त्याने त्याच्या पत्नीकडे पाहिले, जी स्वयंपाकघराच्या दाराशी डोके टेकून रडत होती. मोहितचे ओठ हलले पण आवाज निघाला नाही. माझा धीर सुटला होता. मी धावत पुढे गेले आणि जवळजवळ किंचाळलेच, मोहित भाऊ, मी जमुना आहे, धीरजची बायको. मी भारतातून आली आहे. मी सकाळपासून इथे बसली आहे. तुमची बायको काहीच सांगत नाही. ती फक्त रडत राहते. तुम्ही मला सांगा, धीरज कुठे आहे? तुम्ही त्याचे मित्र आहात ना? तुम्ही एकत्र काम करता. ते तुमच्यासोबत का आले नाहीत? ओव्हरटाईम ड्युटी आहे का? मोहितने माझ्या डोळ्यात पाहिले. त्यात इतकी शांतता आणि निर्जनता होती की माझे हृदय थरथर कापू लागले. तो हळूहळू आत गेला आणि सोफ्यावर बसला. जणू त्याचे पाय निर्जीव झाले आहेत. त्याने दोन्ही हाताने डोके धरले होते. मी त्याच्यासमोर उभी राहून म्हणाली, मोहित भाऊ, गप्प बसू नका. माझं हृदय फुटेल. मला सांगा, माझा नवरा कुठे आहे?
तो अडचणीत आहे का? मी सगळं विकून त्याच्याकडे आले आहे. मला त्याच्याकडे घेऊन चला. मोहितने खोलवर पाहिले आणि त्याने एक थरथरणारा श्वास घेतला. डोके वर केले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो म्हणाला, वहिनी, तुम्ही इथे का आला? येण्यापूर्वी मला का सांगितले नाहीस? तेव्हा मी रडत म्हणाले, मला त्यांना आश्चर्यचकित करायचे होते. मला त्यांना आनंदी बघायचे होते. पण इथे तुम्ही मला आश्चर्यचकित केले. माझा धीरज कुठे गेला? मोहितने माझ्याकडे पाहिले आणि अगदी हळू तुटलेल्या आवाजात म्हणाला, वहिनी, धीरजला आश्चर्यचकित करायला खूप उशीर झाला आहे. खूप उशीर झाला. याचा अर्थ काय? मी मागे हटले, ते कुठे गेले? मोहितने धाडस केले, उभा राहिला आणि माझ्यासमोर हात जोडून म्हणाला, वहिनी, मला माफ कर. आम्ही दोषी आहोत. आम्ही तुला अंधारात ठेवले. धीरज कधीही परत येणार नाही. हे शब्द माझ्या कानात घुमत राहिले. तो परत येणार नाही का? तो मला सोडून का गेला? मी विचारले. मोहितने नकारात डोके हलवले आणि नंतर माझे जग उद्ध्वस्त करणारे सत्य सांगितले. नाही वहिनी, तो तुला सोडून गेला नाही. तो तुझ्या आठवणीत तडफडत होता. पण देवाची योजना वेगळीच होती. धीरज आता या जगात नाही. तो 2 वर्षांपूर्वीच वारला. त्याने हे बोलताच मला असे वाटले की कोणीतरी माझ्या डोक्यावर जोरदार प्रहार केला आहे. माझ्या डोळ्यासमोर अंधार पडला. खोली फिरू लागली आणि मी भिंतीला टेकले. तू खोटे बोलत आहेस. मी वेड्यासारखी ओरडली. माझा धीरज जिवंत आहे. त्याचे पत्र बघ, ते 10 दिवसांपूर्वी आले आहे. एक मृत माणूस पत्र कसे लिहू शकतो किंवा पैसे कसे पाठवू शकतो? तुम्ही खोटे आहात. तुम्ही माझ्या पतीला लपवून ठेवले आहे. कदाचित त्याने गुन्हा केला असेल, पण तो मेला आहे असे म्हणू नकोस. मला ते मान्य नाही. मी पत्र काढून मोहितच्या छातीवर फेकले. वाचा, हे त्याचे हस्ताक्षर आहे. हे त्याचे शब्द आहेत. तो मला प्रेमाने जमे लिहितो आणि हे कोणालाच माहीत नाही. एखाद्या उन्मादग्रस्त रुग्णाप्रमाणे मी हसायला आणि रडायला लागले आणि म्हणाले, तू मस्करी करत आहेस ना मोहित भाऊ? धीरज बाहेरून येईल आणि म्हणेल, तुला भीती वाटते का? मोहित पुढे झाला आणि त्याने माझे खांदे धरले. वहिनी, शुद्धीवर ये. हे सत्य कटू आहे. कटू सत्य. ते पत्र धीरजने लिहिले नव्हते. मीच लिहिले होते. गेल्या 2 वर्षांपासून मी तुला धीरज म्हणून लिहित आहे. पैसे पाठवत आहे. हे ऐकून मी स्तब्ध झाले. तू पण का? मोहित रडत जमिनीवर बसला आणि तो म्हणाला, कारण ही धीरजची शेवटची इच्छा होती. वहिनी, 2 वर्षांपूर्वी जेव्हा तो रुग्णालयात शेवटचा श्वास घेत होता, तेव्हा त्याचे संपूर्ण शरीर तुटले होते. तो वेदनेने थरथरत होता, पण त्याच्या ओठांवर फक्त तुझे नाव होते. मी त्याच्या शेजारी उभा होते. त्याने माझा हात इतका घट्ट धरला की माझ्या तळहातावर एक खूण राहिली. त्याने मला शपथ घ्यायला सांगितली आणि म्हणाला, मोहित, माझी जमुना खूप कमकुवत मनाची आहे. ती अनाथ आहे आणि तिला माझ्याशिवाय कोणी आधार देत नाही. जर तिला कळले की मी परदेशात मरण पावलो आहे, तर ती निराश होईल. कदाचित आत्महत्याही करेल. मला वचन दे की तू तिला खरं सांगणार नाहीस, की तू माझ्या वतीने तिला पत्र लिहित राहशील, तिला पैसे पाठवत राहशील, जोपर्यंत ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही. तिने नेहमीच मी जिवंत आहे यावर विश्वास ठेवला पाहिजे. माझ्या मृत्यूबद्दल तिला दुःखी करू नकोस मित्रा. आणि मी हे खोटे वचन एका मरणाऱ्या मित्राला सांत्वन देण्यासाठी, त्याच्या आत्म्याला शांती देण्यासाठी दिले होते. मोहितचा आवाज अडखळण्याने गुदमरला. मी दगडाच्या पुतळ्यासारखी तिथेच उभी राहिली. माझे मन सुन्न झाले. तर मी गेल्या 2 वर्षांपासून एखाद्या भ्रमात जगत होते का? ती प्रेमपत्रे, ती आश्वासने, भविष्याची ती स्वप्ने, सर्व फसवणूक. मी त्या माणसाची वाट पाहत होते. मी असे काहीतरी करत होते जे खूप दिवसांपासून मातीत गाडले गेले होते. दिवाळीचे कपडे खरेदी करण्यासाठी मी जे पैसे वापरले होते ते माझ्या नवऱ्याच्या कफनसाठी होते. या विचाराने मला मळमळ होऊ लागली. माझ्या स्वतःच्या अस्तित्वाचा मला तिरस्कार वाटू लागला. मी ओरडले, मोहित, तू माझ्यावर खूप मोठा अन्याय केलास. तू माझ्या नवऱ्याची शेवटची झलक माझ्याकडून हिरावून घेतलीस. तू मला त्याच्या अंत्यसंस्कारालाही बोलवले नाहीस. मी विधवा असूनही 2 वर्षे सुवासिनी म्हणून राहिले. तू मला गुन्हेगार बनवलेस. मोहितने माझा पाय धरला आणि रडत तो म्हणाला, मला माफ कर वहिनी. मी असह्य होतो.
दररोज मी तुला सत्य सांगण्याचा विचार करत होतो, पण नंतर मला धीरजचे अश्रूंनी भरलेले डोळे आठवले आणि मी धाडस करू शकलो नाही. माझी पत्नी देविका आणि मी हे ओझे एकत्र सहन केले. माझ्या स्वतःच्या गरजा दाबल्या आणि धीरजचे वचन पूर्ण करावे म्हणून तुम्हाला पैसे पाठवत राहिलो. मी जोरात जमिनीवर पडले. आता उभे राहणे अशक्य झाले होते. माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले होते. धीरजला आश्चर्यचकित करण्यासाठी मी आलेली. तो माझ्यासमोर मृत्यूदूतासारखा उभा होता. मी रडत म्हणाले, मला त्याच्याकडे घेऊन जा. मला बघायचंय की तो कुठे आश्रय घेतोय. मोहित म्हणाला, आता रात्र झाली आहे वहिनी. मी म्हणाले, नाही, आत्ताच नाही तर मी इथेच मरेन. हे पाहून मोहितने नकार दिला नाही. आम्ही तिघेही रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडलो. टॅक्सीत बसलो आणि स्मशानभूमीकडे निघालो. दुबईचे दिवे मला आगीच्या गोळ्यासारखे वाटत होते, तर धीरज त्यांच्यापासून दूर अंधारात झोपला होता. टॅक्सी स्मशानभूमीच्या जवळ थांबली. मी बाहेर आले. वारा वाहत होता. मोहितने मला आधार दिला आणि आत नेले. आम्ही खडतर आणि कॉन्क्रीटच्या कबरीमधून चालत गेलो. माझे पाय थरथरत होते. शेवटी मोहित एका कबरीजवळ थांबला. एक लहान उदास फुले असलेली. त्याने इशारा केला, हा धीरज आहे. मी थडग्यावर पडले आणि त्याची थंड माती माझ्या छातीशी घट्ट धरून मिठी मारली. धीरज, तू काय केलेस? तू मला इतके उघड खोटे का सांगितलेस? तू म्हणालास की आपण एकत्र जगू आणि एकत्र मरू, आणि मग तू मला एकटे सोडलेस. तू का निघून गेलास? मी त्याच्याशी बराच वेळ थडग्याला चिकटून राहून बोलले. मी त्याला सांगितले की मी त्याला अडवणारा तोच निळा सूट घातला आहे. मी असेही म्हटले की मी त्याला फुले आणली आहेत. स्मशानभूमीच्या शांततेत माझे शब्द प्रतिध्वनित झाले. मोहित आणि देविका काही अंतरावर उभी राहून रडत होती. मग मला खात्री पटली की माझा संयम कधीच परत येणार नाही. ती पत्रे, तो फ्लॅट, सर्व एक भ्रम होता. तर वास्तव ही थंड माती होती. स्मशानभूमीत त्या भयानक आणि शोकाकुल रात्रीत मी धीरजच्या कबरीकडे पाहिले. माझे अस्तित्व चिखलात बुडाले होते आणि माझे डोळे अश्रूंनी सुकले होते. फक्त एक खोल मृत्यूसारखी शांतता होती, जी फक्त माझ्या अधूनमधून येणाऱ्या रडण्याने भंग पावली. मोहित आणि देविका माझ्या मागे काही अंतरावर शांतपणे उभी राहिली आणि मला माझ्या स्वतःच्या मनाप्रमाणे सोडले, जेणेकरून मी माझ्या दुःखाचा हा पहिला आणि सर्वात मोठा भार हलका करू शकेन. थरथरत्या हातांनी मी कबरीच्या ओल्या मातीला स्पर्श केला. तीच माती जिथे माझ्या प्रियकराला पुरले होते. तू ते माझ्यापासून लपवून ठेवलेस. मी शांतपणे आणि धीराने तक्रार केली, तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य माझ्यापासून का लपवलेस? माझे प्रेम इतके कमकुवत होते का की तुझ्या मृत्यूची बातमी ऐकून मी तुटून पडेन? विधवा असूनही तू मला विवाहित असल्याचा भ्रम ठेवलास. त्याने ते का ठेवले? पण मग माझ्या आतून एक आवाज आला की हे त्याच्या प्रेमाचे शिखर आहे. तो मला मृत्यूनंतरही जिवंत पाहू इच्छित होता. त्याला मी त्याच्या दुःखात बुडून मरावे असे वाटत नव्हते. तेवढ्यात मोहितने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाला, वहिनी, चला जाऊया. रात्र झाली आहे आणि इथे राहणे योग्य नाही. मला उठायचे नव्हते. मला या कबरीजवळ पडून कायमचे झोपावेसे वाटत होते. पण देविकाने मला उठण्यास मदत केली. माझे पाय जणू काही जिवंत नव्हते आणि मी स्वतःला जिवंत प्रेतासारखी गाडीकडे ओढले. परतीचा प्रवास स्मशानभूमीच्या प्रवासापेक्षाही भयानक होता, कारण आता आशेचा प्रकाश विझला होता. जेव्हा आम्ही फ्लॅट क्रमांक 402 वर परतलो, तेव्हा तीच खोली सकाळचे विचित्र आणि कठोर वाटत होते. ते आता एका पवित्र जागेसारखे वाटले. माझ्या पतीने त्याचे शेवटचे दिवस जिथे घालवले होते ते हेच ठिकाण होते. मोहितने मला धीरज त्याच्या शेवटच्या दिवसात जिथे झोपला होता तो पलंग दाखवला. मी उशी छातीशी धरून तिला घट्ट मिठी मारली आणि रडू लागले. मोहितने कपाटातून एक छोटीशी बंडल काढून मला दिली. त्यात धीरजचा तुटलेला चष्मा, एक फोटो आणि एक छोटीशी डायरी होती. एवढेच त्याचे सामान होते. या जगातून जाताना त्याने एक चिठ्ठी लिहून ठेवली. मी डायरी उघडली तेव्हा पहिल्याच पानावर लिहिले होते, माझ्या आयुष्यातील कामगिरी जमुना. मी रात्रभर त्याची पाने उलटत राहिली. त्यात त्याच्या कष्टाचे, त्याच्या थकव्याचे आणि त्याच्या आजाराचे तपशील होते. त्याने त्याच्या पत्रांमध्ये असे काहीतरी लिहिले होते,
जे त्याने मला कधीही सांगितले नव्हते. त्याने लिहिले होते की आज त्याला खूप ताप आला आहे, पण त्याला कामावर जावे लागले आहे, नाहीतर तो जमुनाला पैसे कसे पाठवणार. हे वाचून माझे हृदय तुटले. मला नेहमीच हव्या असलेल्या सुखसोयी आणि स्वप्न पाहिले होती ते माझ्या पतीच्या रक्ताच्या आणि घामाच्या, शेवटी त्याच्या जीवाच्या किमतीवर मिळत आहेत. पुढचे काही दिवस माझ्यासाठी एका परीक्षेपेक्षा कमी नव्हते. मी त्याच फ्लॅटमध्ये विचारात गळून गेलेली असेल. देविका माझी खूप काळजी घ्यायची. ती जबरदस्ती मला जीव घालायची आणि माझ्यासोबत बसून धीराने बोलत असे. हळूहळू मला कळले की मोहित आणि देविका यांनी माझ्यासाठी किती मोठा त्याग केला होता. हे जोडपे स्वतः गरिबीत राहत होते. मोहितचा पगार माफक होता, तरी ते स्वतःच्या गरजा दडपून टाकून आणि स्वतःच्या सुखांचा त्याग करून ती नियमितपणे मला तिच्या संयमाचे वचन पूर्ण करण्यासाठी पैसे पाठवत असे. तिने तिच्या पत्रांमध्ये ज्या भव्य अपार्टमेंट आणि सुखसोयींबद्दल सांगितले होते ते सर्व खोटे होते, पण त्या खोट्यामागे जगातील कोणत्याही सत्यापेक्षा प्रामाणिकपणा आणि निष्ठा अधिक मौल्यवान होती. एका संध्याकाळी मी मोहितला बोलावले. तो माझ्यासमोर गुन्हेगारासारखा डोके टेकून बसला. मी म्हणाले, मोहित भाऊ, मी तुमचा आणि देविकाची आभारी आहे. ज्या पद्धतीने तू मैत्रीचे कर्तव्य पार पाडले आहेस ते अतुलनीय आहे. तू माझ्याशी खोटे बोलास याचा मला राग आला होता, पण आता मला समजले आहे की तू एका मरणासन मित्राची इच्छा पूर्ण केलीस आणि मला तुटण्यापासून वाचवलेस. मोहितच्या डोळ्यात अश्रू आले. तो मला, वहिनी, धीरज फक्त माझा मित्र नव्हता, तो माझा भाऊ होता. मी त्याच्या आत्म्याला दुखावू शकत नव्हतो. तुम्हाला या अवस्थेत पाहून मला फक्त दुःख होत आहे. मी पुढे काय करायचे हे ठरवले होते. दुबई, रंग, उंच इमारती आणि दिवे आता माझ्यासाठी अर्थहीन होते. प्रत्येक दृश्य मला धीरजची आठवण करून देत होते आणि मला आतून फाडून टाकत होते. मी इथे राहू शकत नव्हते. मला माझ्या गावात, माझ्या मातीत आणि माझ्या घरी परतावे लागले. जिथे धीरजच्या आठवणी कायम आहेत तिथे पण एक शांती होती जी मला इथे कधीच मिळाली नाही. मी मोहितला माझे परतीचे तिकीट बुक करायला सांगितले. त्याने मला रोखण्याचा प्रयत्न केला. मला आणखी काही दिवस राहावे लागले. ते ताजेतवाने होईल, पण मला माहीत होते की मला ते करायलाच हवे. माझ्या मनाला पुन्हा कधीही समाधान मिळणार नाही. परतण्याची तयारी करताना मी धीरजची सर्व बनावट पत्रे माझ्या बॅगेत ठेवली. त्याची स्थिती माझ्यासाठी बदलली होती. पूर्वी ते माझ्या आनंदाचे स्रोत होते, आता ते माझ्या पतीच्या प्रेमाचे आणि त्याच्या मित्राच्या प्रेमाचे स्रोत होते. ते निष्ठेचे कागदपत्र होते. ही पत्रे बनावट हाताने लिहिली गेली होती, पण त्यात व्यक्त झालेल्या भावना खऱ्या होत्या, कारण ते धीराचे शब्द होते जे मोहितने कागदावर लिहिले होते. माझ्या परतीच्या विमानाच्या दिवशी मोहित आणि देविका मला निरोप देण्यासाठी विमानतळावर आले. वाटेत घरी जाताना मी त्या ज्या रस्त्यांवर आणि इमारतींवर प्रेम केले होते त्या माझ्या नजरेने पाहिल्या. आता मला त्या काचेच्या इमारतींमागे लपलेल्या हजारो कामगारांचे चेहरे दिसत होते, ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या आनंदासाठी येथे आपले जीवन अर्पण केले होते. विमानतळाच्या गेटवर मी देविकाला मिठी मारली आणि आम्ही दोघेही रडलो. मी मोहितच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, भाऊ, दीर्घायुष्य हो. देव तुला जे काही केले त्याचे फळ देईल. मी विमानातून चढले तेव्हा माझ्या मांडीवरती परस होती, पण मी आता काही दिवसांपूर्वी असलेली उत्साही आणि आशावादी जमुना राहिली नाही. आता मी एक विधवा होते. तिच्या प्रेमाच्या जाण्याने शोक करणारी एक स्त्री. विमानाने उड्डाण केले आणि दुबई शहर खाली दिसू लागले. ते शहर जे मला घेऊन गेले होते. माझ्याकडून सगळं काही हिरावून घेण्यात आलं होतं. ढगांमधून प्रवास करत असताना मी खिडकीतून बाहेर पाहिले आणि ढगांमध्ये धीरजचा हसरा चेहरा दिसला. मला आता वाट पाहावी लागणार नव्हती. मला आता पत्र मिळणार नव्हती. आता मी दारावर पोस्टमनची वाट पाहणार नव्हते. पण विचित्रपणे माझ्या हृदयावर शांतीची भावना आली. गेल्या 5 वर्षांपासून माझ्या नशिबात असलेली अस्वस्थता आणि वेदना नाहीशी झाली. मला खात्री पटली की धीरजने माझा विश्वासघात केला नाही, उलट तो त्याच्या निष्ठेशी विश्वासू राहिला आहे. तो त्याच्या कुटुंबाच्या सन्मानाने हे जग सोडून गेला. त्याने त्याच्या मृत्यूपर्यंत माझी काळजी घेतली, जरी त्यासाठी खोटे बोलावे लागले तरी. भारतात पोहोचल्यानंतर मी माझ्या गावी गेले.
मला पाहून माझ्या घराच्या भिंती शांत झाल्या. मी धीरजचा फोटो भिंतीवर टांगला. मी टेबलावर डायरी खाली ठेवली. गावकऱ्यांनी अनेक टिपण्या केल्या. काहींनी मी मूर्ख असल्याचे म्हटले, काहींनी माझे दुर्दैव असल्याचे म्हटले, पण मला त्याची पर्वा नव्हती. मी माझे उर्वरित आयुष्य धीरजच्या आठवणींनी घालवले. मी निघून जाण्याचा निर्णय घेतला. मला माहीत होते की तो शारीरिकदृष्ट्या माझ्यासोबत नाहीये, पण तो नेहमीच आध्यात्मिकदृष्ट्या माझ्यासोबत असेल. आता जेव्हा जेव्हा रात्रीचा थंड वारा वाहतो, तेव्हा मला धीरज माझ्या शेजारी बसलेला आणि म्हणत असल्याचे जाणवते, जमुना, मी इथेच तुझ्यासोबत आहे. आणि प्रेम आणि वाट पाहण्याचा तो प्रवास, जो फ्लॅट क्रमांक 402च्या दाराबाहेर संपला होता, तो प्रत्यक्षात एका नवीन स्वरूपात कायमचा अमर झाला आहे. कारण प्रेमाला मृत्यूची गरज नसते, ते श्वासाच्या क्षणी थांबते. मी अमर झाले कारण प्रेमाला मृत्यूची गरज नसते. श्वास थांबल्यानंतरही ते जिवंत राहते आणि त्या जिवंत प्रेमामुळेच मी आजही जिवंत आहे. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.